सध्या पालखी सोहळ्याला आता सुरुवात झालेली असून पुढील नियोजित कार्यक्रम कसा असणार आहे याची सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया। सायंकाळी 5 वाजता पालखीची मंदिर प्रदक्षिणा होणार आहे, तर 6 वाजता म्हणजे थोड्याच वेळात पालखी इनामदार वाड्यामध्ये मुक्कामासाठी दाखल होईल। तर त्यानंतर रात्री 9 वाजताच्या सुमारास कीर्तन जागर सुद्धा केला जाणार आहे आणि यामध्ये मोठ्या भक्तिभावाने वारकरी दरवर्षी त्या ठिकाणी सहभागी होत असतात। याच निमित्ताने आपण पाहतोय राज्यभरातील लाखो वारकरी यामध्ये सध्या सहभागी झालेले आहेत। तुकोबा निघाले आता विठ्ठलाच्या भेटीला, असंच एकंदरीतच आपल्याला जयघोष बघायला मिळतोय। तर या पालखीचा पहिला मुक्काम हा मंदिराच्या जवळच असलेल्या इनामदार वाड्यामध्ये असणार आहे आणि देहू मंदिरामध्ये वैष्णवांचा मेळा आपल्याला बघायला मिळतोय। हातामध्ये टाळ मृदुंग आणि देहू नगरीमध्ये पांडुरंगाच्या नामात अक्षरशः ही आता नगरी दुमदुमून गेलेली आहे। आपल्याला जयघोष बघायला मिळतोय आणि प्रस्थान सोहळ्याला आता प्रारंभ झालेला आहे। सकाळी 9 ते 11 या कालावधीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन हे संपन्न झालं आणि त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये काल्याचं कीर्तन देखील झालेलं आहे। सध्या या प्रारंभ झालेला आहे हा प्रस्थान सोहळ्याला आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण बघतोय पालखी प्रस्थान सोहळा हा सध्या सुरू आहे। स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिर अभिषेक आणि काकड आरती करून या सोहळ्याला प्रारंभ झालाय। स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक तसेच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून आता विधिवत पूजा सुद्धा ही संपन्न झाली आणि त्यानंतरच प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। लाखो भाविक आणि वारकरी या सोहळ्यामध्ये सध्या दाखल झाल्याचं आपण चित्र बघतोय। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं यंदाचं 339वे वर्ष आणि याच निमित्तानं मोठी गर्दी आपल्याला मांदेळी आपल्याला बघायला मिळते। पालखीचा पहिला मुक्काम हा मंदिराच्या जवळच असलेल्या इनामदार वाड्यामध्ये असणार आहे, तर देहू मंदिरामध्ये एकंदरीतच सध्या वैष्णवांचा मेळा आपल्याला बघायला मिळतोय। आता टाळ मृदुंग आणि या सगळ्यासह देहू नगरी पांडुरंगाच्या नामात अक्षरशः दुमदुमून गेली आहे। प्रस्थान सोहळ्याची आपण सध्याची ही लाईव्ह दृश्य पाहतोय। पुण्यामधील देहू नगरीमध्ये वारकऱ्यांचा मेळा हा जमलेला आहे, कारण आजपासून पालखी सोहळ्याला सुरुवात होतीये आणि आज संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं हे यंदाच 339वे वर्ष आहे आणि पालखीचा पहिला मुक्काम मंदिराच्या जवळच असलेल्या इनामदार वाड्यामध्ये असणार आहे। पंढरपूरला प्रस्थान करण्याआधी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन सुद्धा झालेलं आहे आणि विधिवत पूजेची सुद्धा आपण ही दृश्य बघतोय। तर सध्या आता तुकोबा आहे पंढरीकडे निघालेले आहेत।
आणि या वाड्यामध्ये कारल्याचं कीर्तन देखील पार पडतं। सर्व विधिवत पूजा झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुका या पालखीत ठेवल्या जातात आणि या मुख्य सोहळ्याला आता प्रारंभ झालेला आहे। एकंदरीतच मंदिर परिसरामध्ये मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतो आणि विविध कार्यक्रमांचं खरं तर सकाळपासूनच आयोजन करण्यात आलेलं होतं। मंदिर आणि मंदिराच्या बाहेर फुलांची आकर्षक अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे आणि याच निमित्तानं रांगोळ्या सुद्धा आपल्याला भव्य दिव्य रांगोळ्या सध्या मार्गावर बघायला मिळतात।